गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजे ट्यूजडेची सकाळ आहे. आणि मी आता निघाली आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी नेहमीप्रमाणे. तिथे थोडेसे येल्लो फ्लावर्स होते जे मी झूम करायचा प्रयत्न करत होती, पण ते झाले नाही. थोडेफार झाले पण इट वेंट व्हेरी बॅड. सो येस, मी जात होती माझ्या कॉलेजकडे, कॉलेजमध्ये जाण्यासाठी, आणि त्यासाठी ट्रेन पकडायला. आय होप की मी होप करत होती की मला 10 वाजताची ट्रेन मिळू दे, पण ती मिळालीच. पण असं वाटत होतं मिळणार की नाही, कारण लावली होती 10, 12 आणि 10 दोन्ही लावल्या होत्या. आणि मी विचार करत होती की कुठली भेटेल आता आज माहीत नाही. 10, 12 म्हणजे जाणारी, कल्याणला जाणारी. आणि हा सकाळचं मार्केट वगैरे तुम्ही बघू शकता इकडे. लिटरली आज एवढी गर्दी होती चालताना पण, की सगळे म्हणजे असं वाटत होतं आता थोड्या वेळाने डोक्यावरून जातील सगळे, एवढं ते लोकांना घाई होती. आणि हा एक गोडबा बाहेर येऊन बघत होता. रेल्वेमध्येच कुठे रेल्वेच्या तिकडे होता तो, आणि तो बाहेर येऊन असं बघायला लागला. येस, आज मंगळवार आहे म्हणून रेड मंगळवारचं कलर. आणि विचार करते की काय करू, कारण 10ची लोकल लागली आहे, पण ती पहिलं येईल की 10, 12ची पहिलं येईल ते आपल्याला माहिती नाही. सो रश करते थोडंसं, कारण मग ती येताना मग आपल्याला धावायला नको जास्त, की आता येते आणि आता धावूया असं नको व्हायला. म्हणून मी जरा लवकर जात होती लोकल बघायला. आज आमचं ठाकुर्लीचं छप्पर एकदम खुल्ला होतं. ते बघा काय चालू आहे, आमच्या ठाकुर्लीच्या छपरावर काम चालू होतं सगळं. आणि इथे पूर्ण म्हणजे आम्ही आज असे आभाळ उघडं झालेलं आमचं इकडे, ते तुम्ही बघू शकता. तिकडे पेंटिंगचं पण काम चालू आहे, प्लस पत्र्याचं काहीतरी नवीन घालतायत, पत्रा काहीतरी नवीन करतायत, काहीतरी चालू आहे इकडे. सो सकाळी हे नजारा मला बघायला मिळाला, हा जो काय तुम्हाला इथे दिसतो आहे. आणि माझ्यासाठी हे नवीन होतं, कारण ठाकुर्लीमध्ये काम आणि ते पण वर्किंग डेला असं झालेलं मला. आणि हे बघा, हे पूर्ण आमचं आभाळ हिरावून घेतलेलं आहे. आमचं सगळं छप्पर तोड काम झालेलं आहे. इथं ते छप्परच तोडलं आहे आमचं. आणि मी आश्चर्याने बघत होती पंख्याकडे. तो पंखा एकच त्या ह्याच्यावर लटकतो आहे, जे तिकडे मध्ये थोडेसे हे दिलेले आहेत सर्किट, आणि ते काय आहे ते त्याच्यावर एकच पंखा असा लटकतो. मी विचार करत होती हा पंखा पडेल की काय होईल काय माहीत नाही. आणि ह्या पंख्याचा वारा तरी किती लागणार, कारण वरती तुम्ही बघू शकता पूर्ण ऊन आहे. सो येस, ही थोडी बहुत जगह है वाली जगह आहे. किती जगह आहे बघितली का? ॲक्च्युली मी आता काय करते की 10 वाजताच्या लवकरच्या गाडीला जाते, कारण मग मी विचार करते की लवकर पोचू आणि लवकर गेलं तर जास्त बरं आहे ना. उगाच कोणीतरी पैसे कापेल, उगाच कोणीतरी बोलेल तुम्ही जल्दी नाही आहे असं काय नको व्हायला. सो मी ते वाचवते स्वतःचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे आझादनगर मेट्रो स्टेशन आहे जिथे मी उतरलेली आहे. आणि आज ॲक्च्युली आज येताना माझ्याबरोबर खूप चांगला इन्सिडेंट झाला. आणि हे बघा, हे जे काय इकडे चालू असतं ना यार, आय लव इट सो मच. एक चांगला इन्सिडेंट झाला. एक मुलगी होती, तिने मला बसायला जागा दिली फर्स्ट टाईम. आणि मी म्हणते की काही असं करते, तर मी तिला विचारलं की ती कुठे उतरणार आहे, तर ती बोलली मी DN नगरला उतरणार आहे. देन आय वंडर्ड, मला विचारलं तिने तुम्ही कुठे उतरणार आहे, मी म्हटलं आझादनगरला. सो ती बसली तिकडे, पण मी साकीनाक्यापर्यंतच बसली. मी म्हटलं हिचं पूर्ण थोडी असं बसायचं, कोणी बसायला दिलं आहे म्हणून पाय पसरून नाही टाकायचे सगळे. म्हणजे काय बोलतात त्याला, बोट दिलं म्हणून हात नाही धरायचा असं बोलतो ना आपण. आणि तो सिम्बॉल माझ्या एका स्टुडंटनी बनवला. सो मला तो पाहिजे होता टॅटूसाठी. मी नंतर विचार करीन त्याच्यावर काय करायचं आहे, पण तो टॅटूसाठी मी तिच्याकडून काढून घेतला आहे. आता लेट्स सी मला काय टॅटूमध्ये हवं आहे ते सगळं तिने त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. मी तिच्याकडून बसून करून घेतली. आणि हे संध्याकाळचं थोडंसं पक्ष्यांचं चालू होतं काहीतरी, सो ते मी शूट करत बसली होती. मस्तपैकी तिकडे पाणी जे ठेवलेलं आहे ना, साचलेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये येऊन पक्षी असे चोच घालून पाणी पित होते. आणि केवढंसं पाणी येते, आणि मी इथून शूट करते तरी हा भाऊ काय हले ना तिथून, तेच मी बघत होती. हा हलत नाही काय नाही. आणि ॲक्च्युली ह्याच्या आधी तिकडे वरती काईट्सचं फुल हंटिंग चालू होतं. जेव्हा मी शूट करत होती ते काईट्स आहे ना खाली येऊन काहीतरी हंटिंग करत होते.
इथे कुठे साप वगैरे असायची शक्यता आहे, कारण काईट्स भरपूर आहेत, त्यामुळे साप असू शकतात. हे बघा, हे कसं छान पाणी पित आहे, हे कसं छान पाणी पित आहे. खूप मजा येते असं नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये असं बघण्यासाठी. आणि हे खूप कबूतर तर असतातच, पण असं पाणी पिताना वगैरे बघून खूप छान वाटतं. काहीतरी नेचरशी रिलेटेड गोष्टी होतात. आणि येस, इथून मी चालली आहे माझ्या घरी जाण्यासाठी, म्हणजे ठाकुर्लीला जाण्यासाठी. आणि येस, अजून भरपूर काही गोष्टी डोक्यात चालू आहेत. आता पुढच्या आठवड्यात परत आम्हाला हे आहे, सुपरविजन आहे. आणि सुपरविजनमुळे आधीच आमचं असं झालं आहे की सुपरविजन परत यार 3-3 तास लागोपाठ उभं राहून फिरून करायचं आहे. काही होने वाला है, हमको भी नहीं मालूम क्या है होने वाला है. आणि हे थोडंसं मेट्रोचा नजारा, घाटकोपर मेट्रोमध्ये नाही सॉरी आझादनगर मेट्रोमध्ये आल्यानंतरचा नजारा. आज आल्या ट्रेन आली तर बरं वाटलं, 1च मिनटं होतं ट्रेनला यायला. सो आज जरा बरं वाटलं की जास्त वेळ थांबायला नाही लागलं, नाहीतर नुसते आम्ही थांबतो 10-10 मिनटं ते बॅगा घेऊन. आमचा अर्धा जीव तिथेच जातो. एकदा जर्नी सुरू झाली की काय नाही वाटत, पण जेव्हा आपण थांबलेलो असतो ना ती जर्नी सुरू होण्यासाठी जाम इरिटेशन होतं. इथे पण मला थांबावं लागलं, कारण इथे 6:52 समोरूनच गेली. सो समोरून गेल्यानंतर दुसरी येईपर्यंत थांबायला लागतं, कारण 7 वाजता आणि 7:03ला दुसऱ्या गाड्या असतात. 7:03 नाही सॉरी 7:04ची डायरेक्ट कल्याण असते, एक 7ची ठाणा असते, नंतर कल्याण. सो त्या गाडी मी बघत बसली होती, नंतर थांबली होती, त्याच्यानंतर गेले. आणि ट्रेनमध्ये पण मला आज नाहूर सीट मिळाली. सो आय वॉज व्हेरी ग्लॅड. नाहूर वाईटने को तो मिला. आणि नंतर मी पोचली आहे ठाकुर्ली स्टेशनला. आज मंगळवार आहे. सो असंच विचार करत होती की आज घरी जाऊन काही नसणार आहे स्पेशल, पण स्पेशल मिळालं. घरी गेल्यानंतर शिरा मिळाला स्पेशल. तो शिरा एवढा स्पेशल होता जो मी कधी खायची नाही आधी, कारण तो एवढा छान बनायचा नाही, पण आज मी तो शिरा खाल्ला, मला खूप आवडला. आणि हा आपला तो स्पॉट आहे जिथे आपण म्हणतो मैं ठहरी रही जमी चलने लगी. आणि इथे आहे ना खूप मुलं येतात, लहान मुलं आहेत, ती थोडंसं इकडे काहीतरी कालाकांडी करतात वाटतं. ते काहीतरी बटन वगैरे बंद करतात तिकडचं. सो काय माहिती त्यांना कसं रेस्ट्रिक्ट केलं आहे का नाही केलं आहे का काय केलं आहे मला माहीत नाही. पण आता ह्या आठवड्यात तर हे जिने व्यवस्थित चालू आहेत. सो या, आणि आता मी निघाली आहे घरी जाण्यासाठी. ट्रॅफिक तर तुम्ही नेहमीचं बघू शकता. तो कधी काय तो ब्रिज बनतोय, तो अर्धवट राहिला आहे, काय कुठून बनतोय, बनवा यार, पण हे ट्रॅफिक कमी करा. ॲटलिस्ट ते रणगाडे नका आणू इकडे. ते JCB आणि फेसीबी या रस्त्यांवर आणले ना यार, आमचा बस उभं राहून येडे व्हायला होतं. एक दिवस असं मला वाटतं की हे लोक आमच्या डोक्यावरून पण असे जातील, किंवा असं काहीतरी असं बनवतील ज्याच्यामधून असं डोक्यावरून एक ब्रिज जाईल असं, म्हणजे मग त्याच्यावरून जातील ते, असं काहीतरी टाकतील डोक्यावर, आय स्वेअर. एनिवेज, थँक्स फॉर वॉचिंग, कीप सबस्क्रायबिंग, थँक्यू.